अतिशय धक्कादायक घटना सध्या समोर आलेली आहे। राज्यात पोलीस भरतीची परीक्षा सुरू आहे। लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी आपल्या जीवाची बाजी लावताना दिसत आहेत। मात्र रायगड जिल्ह्यात झालेल्या लेखी परीक्षेत 6 विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याचं उघड झालेलं आहे। काय झालेलं आहे पहा। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। चक्क कानामध्ये इलेक्ट्रॉनिक्स चिप्स डिव्हाइस बसवून या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र गाठले आणि परीक्षा देण्यास सुरुवात केली। मात्र केंद्रावर उपस्थित असलेल्या पोलिसांनी जेव्हा या विद्यार्थ्यांची झडती घेतली, यामध्ये तब्बल 6 विद्यार्थ्यांकडे या चिप्स आढळून आल्या आणि अखेर या विद्यार्थ्यांचा पर्दाफाश झाला। एकूण 391 पदांकरता ही पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे। यासाठी राज्यातून एकूण 4747 विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत। अलिबागमधील एका परीक्षा केंद्रावर तब्बल 6 विद्यार्थ्यांना परीक्षेतील उत्तर मिळवण्यासाठी सोबत डिव्हाइसेस घेऊन पेपर देत असताना रायगड पोलिसांनी रंगेहात पकडलं। हे विद्यार्थी कानात डिव्हाइस घालून बसले होते। मात्र पोलिसांनी सावधगिरी बाळगत या 6 जणांना पूर्वतयारीनिशी पकडले आहे। आता या 6 जणांची नावं बघा। रामदास जनार्दन ढवळे बीड जिल्हा, दत्ता सुभाष डेंबरे बीड जिल्हाच, ईश्वर रतन जाधव बीड जिल्हाच, गोरख गंगाधर गडदे बीड जिल्हाच, सागर धरमसिंग जानेवाल औरंगाबाद, शुभम बाबासाहेब कोरडे बीड जिल्ह्याचाच आहे। एकीकडे काही जण आपल्या जीवाची बाजी लावत प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे अशी घटना घडलेली आहे। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा।